अमेरिका इराण युद्ध थांबताच मोदीजींनी घेतलाय मोठा निर्णय. संपूर्ण देशात या 10 वस्तू स्वस्त होणार. भारतासाठी एक खूपच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा करताच 48 तासांत देशातील नागरिकांना एक आनंदाचा धक्का बसलाय. कारण की पंतप्रधानांनी एक मोठा निर्णय घेतलाय, एक यादी जाहीर केली आहे. या यादीतील 10 वस्तू आता प्रचंड स्वस्त होणार आहेत. लोकांचा यावर विश्वास बसत नाहीये, पण स्वतः पंतप्रधानांनी ही माहिती दिल्यामुळे लोक खुश झालेत. ज्यामध्ये पहिली वस्तू पेट्रोल आहे. होय, जे पेट्रोल ज्याचा भाव 100 रुपयाच्या पुढे गेला त्याच्यावर एक अशा पद्धतीची सूट सरकार देते की ज्यामुळे हे पेट्रोल प्रत्येकासाठी आता स्वस्त होणार. नव्या पेट्रोलचा भाव काय हे देखील जाहीर झालं. दुसरी गोष्ट आहे डिझेल. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे गॅस सिलेंडर. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे खाद्यतेल. या 4 वस्तू आहेतच, पण यासोबत अशा 6 वस्तू आहेत की ज्यांच्याशिवाय आपला दिवसच पूर्ण होत नाही. रोज लागणाऱ्या वस्तू आहेत की ज्यांचे तर भाव कमी झालेच आहेत, पण यासोबत 15 अशा वस्तू आहेत की ज्या आपल्याला केव्हा केव्हा लागतात. त्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पहा, इराण आणि अमेरिकेचा युद्धसंघर्ष ज्यावेळेस सुरू झाला होता त्यावेळेस भारतात लॉकडाऊन लागणार, गॅस सिलेंडरच्या रांगा, पेट्रोल पंपावर लोकांची उडालेली झुंबड हे तुम्ही पाहिलंच होतं. पण आता हे युद्धाचे ढग आता निवळले आहेत. अधिकृतपणे युद्धबंदी आता जाहीर झाली आहे. चर्चा सुरू आहे ही वरून युद्ध पूर्णपणे थांबण्याचे संकेत येत आहेत. देशामध्ये नागरिकांसाठी एक आनंदाचा निर्णय आता घेण्यात आलाय. जर तुम्ही पेट्रोल असणारी गाडी वापरत असाल किंवा डिझेलवाली 4चाकी गाडी वापरत असाल किंवा तुम्ही खाद्यतेल तुमच्या आहारात घेत असाल किंवा तुमच्याकडे गॅस सिलेंडर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण की कोणत्या वस्तूंचे भाव किती राहणार आणि कधीपासून राहणार याची सविस्तर माहिती आता सरकारकडून जारी करण्यात आली आहे. कारण या ज्या वस्तू आहेत तर या सर्वांना स्वस्त मिळणार नाहीत. यासाठी 3 नियम सरकारने ठेवले आहेत. जे लोक हे 3 नियम पाळतील, ज्या लोकांना हे 3 नियम माहिती आहेत, फक्त त्यांनाच त्या वस्तू स्वस्त मिळणार. त्यामुळे 3 नियम नेमके कोणते आहेत, ते कसे पाळायचे, सगळी डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण यादी पाहतोय. कोणत्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात, कोणत्या कोणत्या वस्तू महाग झाल्यात, काय नियम लावलेत. लॉकडाऊन रद्द झाला आहे, पण नियम नक्की काय आहेत ते नियम तुम्हाला समजावून सांगणार आहोत. पहा, काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन होणार अशी अफवा पसरली होती, ज्यामुळे सगळीकडे रांगा लागल्या होत्या. पेट्रोल पंपावर गर्दी होती, तर काही लोक किराणा दुकानात जाऊन मालाची खरेदी करत होते, तर काही लोक गॅसची टाकी घरात आणून ठेवत होते, काही लोक तर 6 महिन्यांचे धान्य भरून ठेवत होते. पण आता त्याची गरज नाही, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की कुठलाही भाव वाढणार नाही. 10 वस्तू अशा आहेत की ज्यांचे दर भयानक कमी होणार आहेत. मग ते दर किती रुपयांनी उतरणार, तसेच कोणत्या 15 गोष्टींचे भाव वाढणार आणि काय नियम बदलले आहेत, कोणते 3 कडक नियम लागू झालेले आहेत, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता तुमचा वेळ न घालवता एक एक करून गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक गोष्टीची आपण यादी पाहतोय की या वस्तूचे दर किती घटले, प्रत्येक मालाचे दर कमी झाले, कोणत्या मालाचे वाढले, टप्प्याटप्प्याने सांगतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव कसे आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे जी स्वस्त होणार आहे ती म्हणजे कपडे आणि चपला. बघा, सरकारने कमी दराच्या बुटांवर आणि कपड्यांवरचा कर कमी केलाय. त्यामुळे आता साधे कपडे आणि चपला स्वस्त मिळण्याची चिन्ह आहेत. म्हणजे ज्या कपड्यांची किंमत आधी 200-300 रुपये होती ती आता काही रुपयांनी कमी होऊ शकते. हे ऐकून तुम्ही म्हणाल किती कमी होणार, पण बघा, प्रत्येक मालावर थोडी थोडी बचत झाली तर महिन्याला मोठे पैसे वाचतात, हे ध्यानात ठेवा. दुसरा मुद्दा आपल्या दैनंदिन स्वच्छतेच्या आणि स्वतःच्या वापराच्या गोष्टींबाबत आहे. फेस वॉश, दंतमंजन आणि साबण यांसारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूंवरचा कर 18% थेट 5% आणण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तुम्ही रोज वापरत असलेल्या या ब्रँडेड वस्तू आता मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहेत, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या महिन्याच्या खर्चात मोठी बचत होईल. तिसरा मुद्दा आपल्या खाण्यापिण्याच्या चवीशी आणि आरोग्याशी संबंधित आहे. लोणी, तूप, पनीर आणि सुकामेवा यांसारख्या पौष्टिक पदार्थांवरचा टॅक्स 12% 5% करण्यात आला आहे. जरी दुधाचे दर राज्यांच्या धोरणांवर अवलंबून असले तरी दुग्धजन्य पदार्थांवरील कर कमी झाल्यामुळे घरातील तूप आणि पनीर आता अधिक परवडणारे होईल. चौथा मुद्दा हा खऱ्या अर्थाने गरिबांच्या आणि सामान्य माणसांच्या स्वयंपाकघराचा कणा असलेल्या गोड्या तेलाचा आहे. सरकारने पाम ऑइल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरचा टॅक्स कमी ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार असूनही आपल्याकडे तेलाचे भाव वाढणार नाहीत, उलट ते काही प्रमाणात कमी होऊ शकतात. 5वा मुद्दा घरगुती उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा आहे. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन आणि मोबाईल फोन यांच्या किमतीत मोठे बदल अपेक्षित आहेत. सरकारने विजेवर चालणाऱ्या उपकरणांवर सवलत दिल्यास ही उपकरणे स्वस्त होतील. परंतु महागड्या लक्झरी ब्रँड्सवर टॅक्स वाढवल्यामुळे साधा फोन स्वस्त तर महागडा आयफोन किंवा तत्सम फोन आणखी महाग होऊ शकतात. 6वा मुद्दा औषधांच्या बाबतीत अत्यंत दिलासादायक आहे. बीपी, शुगर आणि हृदयाच्या आजारांसाठी ज्यांना रोज औषधे घ्यावी लागतात त्यांच्यासाठी सरकार काही अतिशय गरजेच्या गोळ्यांवरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय लागू झाल्यावर रुग्णांच्या खिशाला बसणारी औषधांची मोठी कात्री नक्कीच कमी होईल. 7वा मुद्दा इंधनाच्या दरांचा आहे, जे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात. शेजारील देशांमध्ये पेट्रोलसाठी हाहाकार माजलेला असताना भारताने पेट्रोलवरचा टॅक्स प्रति लिटर चक्क 3 रुपयांनी कमी केला आहे, तर डिझेलमध्ये 10 रुपयांची मोठी कपात केली आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन भाजीपाला आणि धान्याचे भाव नियंत्रणात राहतील. 8वा मुद्दा गॅस सिलेंडरबाबत आहे. जागतिक तणाव आणि युद्धाची परिस्थिती असूनही सरकार घरगुती गॅसच्या किमती कमी करून महिलांना मोठा आधार देण्याची शक्यता आहे. मात्र शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा 9वा मुद्दा हा आहे की या सर्व सवलतींचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचतोय की नाही यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा सरकार टॅक्स कमी करते, पण दुकानदार किमती कमी न करता मधला नफा स्वतः खातात. त्यामुळे बाजारात जाताना जागरूक रहा, MRP तपासा आणि महागाईच्या या काळात आपल्या हक्काच्या पैशाची बचत करा. थोडक्यात सांगायचे तर ही एक मोठी आर्थिक सुधारणा आहे जी तुमच्या खिशाला उभारी देणारी ठरेल. आता ही सर्व माहिती पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे, जागतिक राजकारणात जेव्हा जेव्हा मोठे बदल होतात तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होत असतो. अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण ही केवळ आंतरराष्ट्रीय बातमी नाही, तर तुमच्या आमच्या घराच्या बजेटशी जोडलेली गोष्ट आहे. पण मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. सरकार जरी म्हणत असलं की भाव कमी होणार आहेत, तरी तुम्हाला खरंच असं वाटतं का की याचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल? कारण आपण अनेकदा पाहतो आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होतात, पण आपल्याकडे पेट्रोलवरचे दर कमी व्हायला बराच वेळ लागतो. तुम्हाला काय वाटतं, पेट्रोलचे नेमके किती भाव बसायला हवेत? 100 रुपये की 70-80 रुपये? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा, कारण तुमच्या एका प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आता वळूया त्या 3 महत्त्वाच्या नियमांकडे जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे. हे नियम नीट समजून घ्या, कारण याशिवाय तुम्हाला सवलतीचा फायदा मिळणार नाही. पहिला नियम, कोणत्याही वस्तूची खरेदी करताना ती MRP-पेक्षा जास्त दराने घेऊ नका. अनेक दुकानदार जुना साठा नव्या दराने विकतात, तसेच तुमची फसवणूक होते. दुसरा नियम, गॅस सबसिडीशी तुमचे KYC पूर्ण आहे की नाही हे तपासा. अनेक लोकांची सबसिडी याच कारणामुळे थांबलेली आहे. तिसरा आणि सर्वात कडक नियम, डिजिटल पेमेंटचा वापर वाढवा. सरकारने काही विशिष्ट वस्तूंवर डिजिटल ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांवर अतिरिक्त कॅशबॅक जाहीर केला आहे. मित्रांनो, महागाईशी लढणं हे फक्त सरकारचं काम नाही, तर आपण ग्राहक म्हणून किती जागरूक आहोत यावरही अवलंबून आहे. आता मला सांगा, सध्या तुमच्या शहरात पेट्रोलवरचा भाव काय सुरू आहे आणि या 10 वस्तूंव्यतिरिक्त दुसरी कोणती वस्तू स्वस्त व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? दूध, साखर की शैक्षणिक फी? जे काही असेल ते आत्ता कमेंट बॉक्समध्ये लिहा. प्रत्येक कमेंट आम्ही वाचणार आहोत. आणि हो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मोठ्या निर्णयाची माहिती मिळेल. पण तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील लाल बटन दाबून आता सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे घरांच्या आणि जमिनींच्या किमतीत आता काय मोठे बदल होणार आहेत. जागरूक रहा, सतर्क रहा. धन्यवाद.